छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसीची बैठक होणार आहे। तर नेत्यांच्या बैठकीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। बैठकीला आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील उपस्थित राहणार आहेत। तर अंबादास दानवे, संदीपान भुमरेंच्या वादानंतर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर इथं डीपीडीसीची बैठक होतीये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात आधीच्या बैठकीच्या वेळेला वाद झाला होता, त्यानंतर आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मला सुद्धा आश्चर्य वाटलं इतके सारे पोलीस बघून। कारण काय आहे की सगळे लोकप्रतिनिधी आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहे, लोकांमध्ये फिरणारे लोक आहे। याच्यासाठी आणि मीटिंगसाठी इतकं पोलीस लावणे मला स्वतः कळत नाही। कोणी लोक येणार असेल तर स्वाभाविक आहे की त्यांची काही चिंता असेल, त्यांना काही निवेदन द्यायचं असेल, पण पोलीस इतकं मोठ्या संख्येने येणं म्हणजे माझ्या काही नाही आहे। काय भीती आहे की नाही, ते मला स्वतःला माहीत नाही आहे की म्हणजे काय आहे, आज कोण येणार आहे की ज्याच्यामुळे पोलिसांना हे पहिलेच कळलेलं आहे की आज काय होणार आहे का नाही होणार आहे। पण इतकं पोलीस लावण्याचं काही कारण नाही, तसे सुरक्षा बाळगायचं काही कारणही नव्हतं, परंतु मी स्वतः पाहतो की पोलीस जास्त प्रमाणात आले। कोणत्याही प्रकारचं भांडण इथं होणार नाही आहे। अत्यंत शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील जे काही व्यथा मांडायच्या आहेत किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार आहे। मागच्यासारखं काही होईल असं वाटतं? नाही, तसं काही होण्याची काही शक्यता नाही। तर इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरामध्ये डीपीडीसीची बैठक आहे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होतीये। मात्र या ठिकाणी काहीसं वेगळं चित्र यावेळेस पाहायला मिळत आहे, कारण जो काही पोलिसांचा बंदोबस्त असतो तो एवढ्या प्रमाणामध्ये तैनात नसतो। मात्र यावेळी या ठिकाणी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय, मोठी संख्या देखील या पोलिसांच्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की पालकमंत्री संदीपान भुमरे असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, यांच्यामध्ये जो काय वाद निर्माण झालेला होता, त्यामुळे वादांग निर्माण झालेला होता। एवढंच काय तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पालकमंत्री यांच्या अंगावर धावून गेलेले होते आणि या ठिकाणी तुतुमैवर सुद्धा हा वाद पसरलेला होता। त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त तर वाढलेलाच आहे, मात्र या ठिकाणी जो कोणताही व्यक्ती येतोय त्याची तपासणी केली जाते, यादीमध्ये त्याचं नाव आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं। आणि एवढंच काय तर आता मेटल डिटेक्टर जे होतं ते आतापर्यंत होईना कधी हे पाहायला मिळालेलं नव्हतं, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे पहिल्यांदा मेटल डिटेक्टर सुद्धा लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा जो काही चोख बंदोबस्त आहे तो नेत्यांच्या झालेल्या या काही वातावरणामुळे किंवा वादंगामुळे जो आहे तो मोठा या ठिकाणी बंदोबस्त पाहायला मिळतोय। आणि हा जो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलिसांच्या सूचनेनंतर, प्रमुखांच्या सूचनेनंतर जे आहे ते या ठिकाणी मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। पोलिसांची संख्या देखील वाढवलेली आहे आणि मागील वेळेस जो काही अनुचित प्रकार घडलेला होता तो पुन्हा घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे। सचिन बडे, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।